नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आता तुम्ही एक जाहिरात ऐकली बघा, IBPS मध्ये भरती सुटली बघा, 10,000 जागा आहेत, 10,000 जागा आहेत। प्रत्येकाच्या तोंडून व्हॉट्सअप स्टेटस किंवा इंस्टाला किंवा तुम्ही इतर माध्यमातून किंवा पेपरला तुम्ही बातमी ऐकली असेल बघा। कालच 1 ऑगस्टला भरती सुटली बघा, 10,000 जागाची IPSची भरती सुटली, बँकेची भरती सुटली। ती भरती नक्की काय, तुमच्या प्रत्येक मनातील प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आज तुम्हाला व्हिडिओ तयार केलेला आहे। प्रत्येक आपण एक कॉन्सेप्ट या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत, संपूर्ण माहिती। आपला हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला दुसरा व्हिडिओ पाहायची गरज लागणार नाही मित्रांनो। तर पहा, हे बघा, आपण प्रत्येक व्हिडिओ सांगत असतो, जी पण मित्रांनो भरती सुटती त्याचं नोटिफिकेशन आपण टाकत असतो। मित्रांनो, IPची भरती सुटलेली आहे, त्याचं मी नोटिफिकेशन तुम्हाला टाकलेलं आहे, जेणेकरून तुमच्या मनात हा डाऊट राहील नको भरती सुटली अगर नाही सुटली। भरती मित्रांनो 100% सुटलेली आहे। तर पहा, IPS क्लर्क भरती 2025 IPS मार्फत लिपिक पदाच्या 10,277 जागांसाठी मेगा भरती। तर मित्रांनो 10,000 जागा आहेत, थोड्या तरीक्या जागा नाहीत, 10,000 जागा। आता पुढे आपलं महाराष्ट्राला किती जागा आहेत, कशा आहेत ते पण एक्सप्लेन केलं नाही पूर्णपणे। तर मित्रांनो 10,277 जागा आहेत। तर पहा मित्रांनो, लिपिक 10,277। त्यात पहा मित्रांनो, स्टेट महाराष्ट्र ही मित्रांनो मी कुठं मनाचं बनवणार आहे, जी IPचा जी भरती सुटली त्याचा जो GR आहे मित्रांनो, त्या GRचा स्क्रीनशॉट आहे, जेणेकरून तुम्हाला समजावं ते आपण घेतलेलं आहे बघा GRचा। सॉरी, पहा मित्रांनो, यामध्ये बघा बँक ऑफ बडोदासाठी मित्रांनो पूर्णपणे डिटेल्स माहिती झाली। 146 जागा आहेत, त्याचं डिवायडेशन पहा। आपण पूर्ण जर हे सांगत बसलो तर आपल्याला व्हिडिओ खूप मोठा होईल। तुम्हाला बघतो वरच्यावर सांगतो कोणत्या बँकेला किती जागा आहेत। तर पहा, बँक ऑफ बडोदाला मित्रांनो 146 आहेत, तर बँक ऑफ इंडियाला 80 आहेत, बँक ऑफ महाराष्ट्राला सर्व जास्त 300 जागा आहेत, कॅनरा बँकला 115 जागा आहेत, सेंट्रल बँक ऑफ इंडियाला 281 जागा आहेत, इंडियन बँकला नाही मित्रांनो, इंडियन ओव्हरसीज बँकला मित्रांनो नाही आहे, पंजाब नॅशनल बँकला 120 जागा आहेत, पंजाब अँड सिंध बँकला 60 जागा आहेत, युनियन बँक ऑफ इंडियाला मित्रांनो 15 जागा आहेत। अशा मित्रांनो टोटल बघा मित्रांनो 1177 जागा फक्त महाराष्ट्राला आहेत मित्रांनो, 1177 महाराष्ट्राला आहे। आणि महत्त्वाचं मित्रांनो, जे आता एक्सर्व्हिसमॅन आहे त्यांना मित्रांनो 111 जागा आहेत मित्रांनो। तर मित्रांनो आता प्रत्येक SC ST OBC EWS UR म्हणजे अनरिझर्व ओपनसाठी याचं मित्रांनो पूर्णपणे आपण स्पष्टीकरण घ्यायला गेलो तर मित्रांनो खूप मोठा व्हिडिओ येईल। त्यासाठी आपण मला वरच्यावर पद सांगितले, तुम्ही एक काम करायचा स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला समजेल किंवा आपल्या कोणती कास्ट आहे, आपल्याला कोणत्या बँकेत फॉर्म भरायचा आहे। खूप महत्त्वाचं, फॉर्म कुठं भरता आहे खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो। तुम्ही पदसंख्या पहा, तुमच्या कास्टला किती जागा आहे ते पहा, प्रिव्हियस इयर कट ऑफ पहा आणि मित्रांनो फॉर्म भरून टाका। आता मी तुम्हाला वरचीवर सांगितले मित्रांनो, याची पदं किती आहेत, तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून मित्रांनो पूर्णपणे ॲनालिसिस करून फॉर्म भरून टाका। तर ते शैक्षणिक पात्रता पहा, कोणत्याही शाखेतील पदवी मित्रांनो महत्त्वाचं। आतापर्यंत आपल्या मनात डाऊट असतो बा तुम्हाला बँकेची भरती त्याची तुम्हाला कॉमर्स पाहिजे, हा पहिल्यापासून माहीत नाही आपल्याला, पण आपल्या मनावर एक रुलावलं जातं। तर असं काय नाही मित्रांनो, तुम्ही कोणत्याही शाखेतील पदवी तुमच्याकडे असलं महत्त्वाचं, म्हणजे तुम्ही आपलं आर्ट असू द्या, सायन्स असू द्या, कॉमर्स असू द्या, BCA असू द्या किंवा BBA असू द्या, व्होकेशनल असू द्या, आता विविध प्रकारे मित्रांनो तुमचं फक्त ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे मित्रांनो, तुम्ही 100% मित्रांनो याला अप्लाय करू शकता। आता सेकंड क्रायटेरिया काय दिलं त्यांनी, संगणक साक्षरता काय पहा, क्लर्कची भरती मित्रांनो तुम्हाला काम कम्प्युटरवर करायचे, त्यामुळे संगणक साक्षरता काय पहा, संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यज्ञान अनिवार्य आहे, म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य भाषेत प्रमाणपत्र, डिप्लोमा पदवी असणे आवश्यक, हायस्कूल कॉलेज संस्थांमध्ये एक विषय म्हणून संगणक माहिती त्यांनी अभ्यास केला असाला। तर मित्रांनो क्लर्कची भरती त्यामुळे तुम्हाला कम्प्युटर नॉलेज असणं महत्त्वाचं आहे। एक तुमचं ग्रॅज्युएशन पाहिजे, दुसरं तुम्हाला कम्प्युटर नॉलेज पाहिजे, तुम्ही याला अप्लाय करू शकता। महत्त्वाचं मित्रांनो तुमचं ग्रॅज्युएशन पाहिजे आणि ते कोणत्याही शाखेतलं आर्ट्स कॉमर्स सायन्स कुठलं असू दे तुम्ही अप्लाय करू शकता। आणि महत्त्वाचं तुमच्याला कम्प्युटर नॉलेज असलं पाहिजे। आता निवड प्रक्रिया कशी असणार आहे, सगळं म्हणतो 10,000 जागा आहे, सगळं झालं, सगळं सांगितलं, पण या भरतीला आमचं सिलेक्शन कसं होईल, याची प्रक्रिया काय आहे भरतीची स्पष्ट करतो ऐका। पहा, प्रारंभिक परीक्षा तर याला पूर्व परीक्षा असणार आहे मित्रांनो, एक असते पूर्व, दुसरी असते मुख्य, याच्यात तुमची निवड, याला कोणती मुलाखत नाही मित्रांनो, काय नाही, तुमची पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा। मुख्य परीक्षा मेन असते, मुख्य परीक्षेला तुम्हाला मार्क पडतील, ती मुख्य परीक्षेच्या आधारे तुमची मित्रांनो निवड होती। तर प्री पहा मित्रांनो, उद्दिष्ट पात्रता क्वालिफाईंग तपासण्यासाठी। तर मित्रांनो तुम्ही प्री आपलं PSIला कसे असते, प्री पास झालं, प्रीचं मार्क दिलं जात नाही, प्री तुम्ही मेनसाठी क्वालिफाय होता, सेम बँकेचे तुम्ही मेनसाठी क्वालिफाय होता। पहा, 100 गुणांची परीक्षा, गुण अंतिम निवडीत धरले जाणार नाहीत, तुमची फक्त मेन्सला क्वालिफाय होण्यासाठी मित्रांनो याची 100 गुणांची असणार।
प्रश्नाचा स्वरूप बहुपर्याय ऑब्जेक्टिव्ह टाईप. तर मित्रांनो MCQ टाईप क्वेश्चन असणार आहेत. तर पहा निगेटिव्ह मार्किंग प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा. तर मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग 100% आहे. 0.25 गुण तुमचे वजा केले. जर तुमचा प्रश्न चुकला तर तुमचे 0.25 गुण वजा केले जाणार. तर पहा मित्रांनो आपण आता मराठीत का नाही घेतलं, कारण तुम्हाला व्यवस्थित समजावं. जे आपला GR आहे, GR मधली माहिती मला द्यासाठी मी मराठी ट्रान्सलेट नाही केलं. तर पहा मित्रांनो समजून सांगतो का. GR मध्ये पहा प्रिलिमिनरी एक्झामिनेशन ऑब्जेक्टिव्ह टाईप. तर इंग्लिश लँग्वेज मिडियम एक्झाम इंग्लिश आहे मित्रांनो. त्याचा 30 प्रश्न असणार आहे 30 मार्काला आणि तुम्हाला मित्रांनो 20 मिनिटे आहेत. नंतर गणित असणार आहे 35 प्रश्न 35 मार्क 20 मिनिटे. रिजनिंग बुद्धिमत्ता असणार आहे 35 प्रश्न 35 मार्क 20 मिनिटे. टोटल मित्रांनो 100 प्रश्न 100 मार्क आणि 60 मिनिटे. 1 तास तुम्हाला दिला जाणार आहे मित्रांनो. 100 प्रश्न 100 मार्क्स आणि 1 तास हे तुमचा मित्रांनो पूर्णपणे याचं एक्झामचा स्वरूप असणार आहे. तर मित्रांनो ह्याचं स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून तुम्हाला समजेल मला प्रीला कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा आहे. खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. हे झालं मित्रांनो प्रीचा सिलेबस. महत्त्वाचं पहा मित्रांनो मुख्य परीक्षा मेन एक्झामिनेशन. मुख्य परीक्षा सिलेबस काय आहे पहा. उद्दिष्ट अंतिम निवडीसाठी पात्र उमेदवार निवडणे. ही परीक्षा खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. या परीक्षेला तुम्हाला चांगले मार्क आले तर तुमचं फायनलला सिलेक्शन होणार आहे. तुम्ही जे मेन्सला करणार मित्रांनो त्याच्यावर तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे. पहा गुण पहा 200 गुण यावर अंतिम यादी तयार केली जाते. पहा निगेटिव्ह मार्किंग प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा. 0.25 इथं पण निगेटिव्ह मार्किंग मेन्सला सुद्धा. तर मित्रांनो आपण मेनचा सिलेबस GR मधून पूर्णपणे घेतलेला आहे. पहा मित्रांनो पहा जनरल फायनान्स अवेअरनेस. पहा मित्रांनो मिडियम एक्झामचं महत्त्वाचं परीक्षा माध्यम काय असणार मित्रांनो. तर महाराष्ट्राचं तुम्ही जर असणार पहा पहिलं असणार मित्रांनो इंग्लिश हिंदी मराठी आणि कोकणी. हे 4 मित्रांनो तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर तुम्ही ज्याला कोणाला मराठीची एक्झाम द्यायची ते मराठीत देऊ शकता. ज्याला कोणाला हिंदीची एक्झाम द्यायची हिंदीत देऊ शकतो. एक्सेप्ट मित्रांनो इंग्लिश सब्जेक्ट तुम्ही फक्त इंग्लिशमध्ये देऊ शकता. बाकी मित्रांनो आपलं महाराष्ट्र बघा मराठी हिंदी इंग्लिश आणि कोकणी या 4 भाषेत तुम्ही मिडियम एक्झाम परीक्षे माध्यम अवेलेबल आहे. तर पहा जनरल फायनान्शियल अवेअरनेस पहा मित्रांनो 40 प्रश्न 50 मार्क. जनरल इंग्लिश त्याचं परीक्षेचं माध्यम इंग्लिश राहणार मित्रांनो. त्या 40 प्रश्न 40 गुण. रिजनिंग ॲबिलिटी म्हणजे मित्रांनो रिजनिंग ॲबिलिटी बुद्धिमत्ता. तर याचं मित्रांनो 40 प्रश्न 60 मार्काला आणि क्वांटिटी ऑफ गणित मित्रांनो 35 प्रश्न 50 मार्काला. आता पहा मित्रांनो इंग्लिशला तुम्हाला 35 मिनटं रिजनिंगला मित्रांनो बुद्धिमत्तेला 35 मिनटं गणिताला 30 मिनटं असं मित्रांनो 155 प्रश्न असणार आहेत 200 मार्काला. तुम्हाला टाईम आहे 120 मिनिटे. 2 तास टाईम असणार मित्रांनो. टोटल ना प्रश्न असणार 155 मार्क असणार 200 आणि टाईम असणार 120 मिनिटं. हा झाला मित्रांनो मेनचा सिलेबस. तर मुलाखत नाही मित्रांनो. याचं मी तुम्हाला आवर्जून सांगितले कोणत्याही प्रकारची मुलाखत नाही. क्लब भरतीमध्ये कोणतीही मुलाखत घेतली जात नाही. फायनल फक्त मेन एक्झाम गुणावर आधारित आहे. तुम्ही जे मित्रांनो तुम्हाला मेन्सला जे मार्क पडतील तेच तुमच्या मित्रांनो फायनल मेरिटला धरले जातील. याला कोणत्याही प्रकारची इंटरव्ह्यू नाही. फायनल मेरिट पहा राज्य व श्रेणीनुसार ओपन OBC ST EWS नुसार तयारी केली जाते. गुण सारखे असल्या वयोवृद्ध उमेदवारास प्राधान्य दिले जाते. तर प्रत्येक भरती तुम्हाला माहिती असेल पोलीस भरतीला मित्रांनो जर 2 मित्रांना सेम गुण असतील तर ज्याचं मित्रांनो एजनी जो मोठा असेल त्याला प्राधान्य दिलं जातं व ज्याचं हायर एज्युकेशन पाहिलं जातं. तर मित्रांनो यांनी सांगितले जर 2 मित्रांना सेम गुण असतील जर ज्याचं मित्रांनो जन्मतारीख जास्त असेल त्याला मित्रांनो प्रेफरन्स दिला जाईल किंवा त्याचं सिलेक्शन होईल. तर तुम्हाला समजलं असेल पहिली होणार पूर्व परीक्षा दुसरी होणार मुख्य परीक्षा. पूर्व परीक्षा फक्त तुम्ही मेन्स क्वालिफायसाठी तुमची घेतली जाणार. मेन्स एक्झाम आहे मित्रांनो. मेन्स तुमची खूप महत्त्वाची आहे कारण मेन्सला तुम्हाला जे गुण तुम्ही प्राप्त करसाल ते तुम्हाला फायनलसाठी त्याच्यावर तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे. मुलाखत कोणत्याही प्रकारची मुलाखत नाही मित्रांनो. आणि याचा कट ऑफ लावला जातो मित्रांनो आपल्या कास्टनुसार. तुमचे जे कास्ट त्यामुळे मित्रांनो खूप फॉर्म भरताना खूप काळजी घ्या. जर इकडे तिकडे कास्ट झाली तुमचं सिलेक्शन होईल पण तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला मित्रांनो प्रॉब्लेम येऊ शकतं. तर फॉर्म भरताना नीट काळजी घ्या. आणि मित्रांनो 10,000 जागा आहेत खूप साऱ्या जागा आहेत मित्रांनो. तर मित्रांनो ह्याचं झालं मित्रांनो निवड प्रक्रियेचा पूर्णपणे. तर तुम्हाला याच्यामध्ये आज निवड प्रक्रियेमध्ये जर काय अजून शंका असेल कमेंट नक्की करा. तर मित्रांनो नक्की याचं मी उत्तर देईल तुम्हाला. तर मित्रांनो महत्त्वाची माहिती पहा नोकरी ठिकाण असणार मित्रांनो संपूर्ण भारत ऑल इंडिया तुमची पोस्टिंग दिली जाणार. तर फी पहा जनरल आणि OBC या कॅटेगरीसाठी 850 रुपये फी आहे. आणि जे विद्यार्थी SC ST PWD किंवा जे कोणी एक्स सर्व्हिसमॅन असतील त्यांना मित्रांनो 175 रुपये फी आहे.
पुढं पाहता ज्या पदाची आपण मित्रांनो तयारी करतो तर प्रत्येकाच्या मनात हा एक प्रश्न पडतो, ज्या भरतीची मी तयारी करतो, ज्या पदाची मी तयारी करतोय, पुढे जर मला कोणती कामं करावी लागते, प्रत्येकाच्या मनात एक उत्सुकता असते मित्रांनो. तर मित्रांनो आता हे मुख्य कामे काय ती पाहू आपण. तर पहा मित्रांनो, IBS क्लर्क मुख्य आहे ग्राहक सेवा. तुम्ही प्रत्येकजण बँकेत गेला असेल मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल बँकेत क्लर्कचे काय काम असतं. पहा बँकेत आलेले ग्राहकांचे शंका निरसन करणे, खात्यांची माहिती देणे, शिल्लक कर्ज ट्रान्झॅक्शन माहिती देणे, ग्राहकांचे फॉर्म तपासणे आणि दुरुस्त करणे. त्याचप्रमाणे पहा मित्रांनो, दैनंदिन व्यवहार प्रक्रिया पहा, रकमा भरणे व काढणे, चेक क्लिअरन्स व चेकबुक इश्यू करणे, ड्राफ्ट तयार करणे, RTGC NEFT ट्रान्सफर प्रोसेस करणे. त्याचप्रमाणे डाटा एंट्री व प्रणाली अद्ययावत ठेवणे, संगणकावर व्यवहार नोंदवणे, ग्राहकांच्या खाती संबंधित अपडेट. चौथं पहा, रेकॉर्ड ठेवणे, वाल तयार करणे, व्यवहारांची नोंदणी ठेवणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे रिपोर्ट तयार करणे, KYC प्रक्रिया पूर्ण करणे, बँकेच्या अंतर्गत नियम व मार्गदर्शक तत्त्वाचे पालन करणे मित्रांनो. त्याचप्रमाणे पुढं वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहाय्य, बँक मॅनेजर किंवा सहाय्यक मॅनेजर यांच्या कामामध्ये मदत करणे, फाईल्स हाताळणे, कौलिकर कामे पार पडणे. तर साधारणतः क्लर्कचे काम पहा मित्रांनो, बॅक ऑफिस प्लस फ्रंट डेस्कचे मिश्रण असते. कधी कधी काउंटरवर ग्राहकांसमोर तर कधी कागद हाताळण्यासाठी कार्यालयात. तर मित्रांनो, तुम्हाला बँकेच्या क्लर्कचं काम बेसिकली माहिती असेल, जेवढं पण मित्रांनो आपल्या बँकेच्या रिगार्डिंग काम असेल. तर मित्रांनो, आता आपण पगार पाहू. पगार असणार, प्रत्येकाला प्रश्न पडतो बा याला पगार किती असेल, ते पण आपण डिटेल्स व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर पहा मित्रांनो, एकूण पगार पहा मित्रांनो, बेसिक पे असणार 19,900. आता मित्रांनो, आताच आपल्या अर्थ राज्यमंत्री आहेत त्यांनी सांगितलं की बाबा 2026 जानेवारी 2026 पासून 28 आयोग लागू होणार आहे. तर मित्रांनो, याचं नक्कीच पगार वाढ होणार आहे. तसं आपला जे आता 7व्या वेतन आयोगानुसार जे चालले ते सांगतो तुम्हाला. पहा बेसिक पगार 19,900, DA मित्रांनो असणार 5,000 ते 6,000, HRA असणार 2,000 ते 3,200. ते मित्रांनो प्रत्येक सिटीवर किंवा शहरावर अवलंबून असतो. तर बा ट्रान्सपोर्ट अलाउन्स भेटणार 800 ते 1,500 रुपये आणि स्पेशल अलाउन्स असतो 4,100 रुपये. त्याचप्रमाणे पहा इतर फायदे काय असणार मित्रांनो तुम्हाला. तर TA दरवाढ, महागाई भत्ता नियमित वाढतो, प्रमोशन संधी, वरिष्ठ पदासाठी अंतर परीक्षा असते मित्रांनो, तुमचे प्रमोशन होऊ शकतं, PA ग्रॅज्युएटी पेन्शन बेनिफिट्स आणि वैद्यकीय सुविधा व कर्मचारी कर्ज. तर IBS क्लर्क पदासाठी सुरुवातीला हातात येणारा पगार असतो मित्रांनो 28,000 ते 30,000 दरमहा आणि अनुभव व पदोन्नतीनुसार तो वाढत जातो. तर मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस IBS क्लर्क म्हणून लागसाल तसं तुम्हाला मित्रांनो 28,000 ते 30,000 रुपये तुमच्या हातात येणार. बाकी इतर सुविधा तुम्हाला दिल्या जाणार मित्रांनो, ते मला सांगितलं व्हिडिओमध्ये. तर पहा, क्लर्क पदावरून 2-3 वर्षात ऑफिसर पदाची संधी उपलब्ध आहे. विशेषतः जर तुम्ही JIB CAIB परीक्षा दिल्या व बँकेच्या अंतर्गत परीक्षा उत्तीर्ण झाला तर मित्रांनो तुम्ही क्लर्क म्हणून भरती झाला. नंतर तुम्हाला जर वरिष्ठ किंवा उच्च पोस्टवर जायचं असेल तर महत्त्वाचं मित्रांनो, तुम्ही बँकेच्या अंतर्गत परीक्षा होत्यात तर तुम्ही मित्रांनो परीक्षा दिल्या तर तुम्ही मित्रांनो वरच्यावर पदावर जाऊ शकता. तर स्टार्टिंगला क्लर्क म्हणून लागण्यासाठी तुम्हाला ऑफिसर वर जाण्यासाठी अंतर्गत परीक्षा असणार तर तुम्ही द्यायची मित्रांनो. आणि क्लर्कला तुमची नॉर्मल जर मग प्रमोशन व्हायचं असेल तर 3, 4, 5 तुमच्या स्टार्टिंगच्या 3 वर्ष काय प्रमोशन होत नाही मित्रांनो. नंतर तुमचं प्रमोशन होतच, जसं तुमची सर्व्हिस वाढत जाते, सिनियरिटी वाढत जाते, तसं तुमचं प्रमोशन होतं मित्रांनो. आता सध्या तरी मित्रांनो तुम्हाला लवकर जायचं असेल तर मित्रांनो त्यात तुम्हाला बँकेच्या अंतर्गत परीक्षा असतात त्या द्यायच्या असतात. तर महत्त्वाच्या तारखा पाहू मित्रांनो काय आहेत. तर मित्रांनो, आता GR मध्ये तारखा दिल्या त्याच तुम्हाला सांगतो मी, जेणेकरून आपलं तुमच्या मनात हे राहिलं नको मित्रांनो. एकदम अचूक माहिती आपण देण्याचा प्रयत्न करतो, त्यासाठी आपण एक GR मधली माहिती दिली. तर मित्रांनो, जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन इंक्लुडिंग इलिजिट मॉड्युलेशन अप्लायशन बाय कॅन्डिडेट्स, तर 1 ऑगस्ट 2025 to 21/8. तर मित्रांनो, ह्याची 1 ऑगस्टपासून फॉर्म चालू होणार आहेत मित्रांनो आणि 21/8ला फॉर्म समाप्त होणार आहेत. पेमेंट कधी पहा मित्रांनो, 1 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट पेमेंट करू शकता. तर करेक्शन विंडो काय कधी आहे, त्यांनी सांगितलं की मित्रांनो करेक्शन विंडोची तुम्हाला कधी करायची ती IBच्या व्यवस्थेवर तुम्हाला सांगितलं जाईल. तर मित्रांनो, प्री कधी होणार आहे पहा मित्रांनो, सप्टेंबरमध्ये मित्रांनो तुमची प्री होणार आहे. तर डाउनलोड ऑफ कॉल लेटर्स फॉर ऑनलाईन एक्झाम प्रिलिमिनरी. तर मित्रांनो तुमची प्रीची त्याने सांगितले तुम्ही कॉल लेटर कधी डाउनलोड करू शकता, तर सप्टेंबर 2025ला. तर प्री कधी होणार आहे मित्रांनो तुमची, तर सॉरी जे मित्रांनो सप्टेंबर 2025ला आहे ते प्री एक्झाम ट्रेनिंग म्हणजे PET आहे मित्रांनो, ती सप्टेंबर 25ला होणार आहे. त्याचप्रमाणे तुमचं कॉल लेटर डाउनलोड कधी असणार प्रीची म्हणजे पूर्व परीक्षेची कॉल लेटर डाउनलोड सप्टेंबर 2025ला. ऑनलाईन एक्झाम प्रीची ऑनलाईन एक्झाम होणार ऑक्टोबरमध्ये. तर मित्रांनो रिझल्ट कधी लागणार, तुमची जी पूर्व परीक्षा येणार तर रिझल्ट लागणार मित्रांनो नोव्हेंबर 2025ला. तर मेनची परत तुम्ही डाउनलोड करू शकता. मेन्सची कॉल लेटर आहे तर तुम्ही नोव्हेंबरमध्ये तुमची डाउनलोड करू शकता. परत मेनची जी एक्झाम आहे मित्रांनो ती नोव्हेंबरमध्ये होणार आणि अलॉयमेंट मार्च 2026 म्हणजे मार्च 2026 पर्यंत तुमचे मित्रांनो पूर्णपणे फायनल निकाल लागून तुमचे मित्रांनो अलॉयमेंट होणार.
हा तर मित्रांनो पूर्णपणे माझ्या मनाचं काय सांगत नाही, ज्याच्याने जी आर मध्ये सांगितलं मित्रांनो त्यासाठी याचं मी ट्रान्सलेशन पण केलं नाही मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला तुमच्यापर्यंत एक अचूक माहिती मिळावी. तर मित्रांनो ह्याचं एक पूर्णपणे जी आर मध्ये त्यांनी सांगितलं होतं, त्याच्या महत्त्वाच्या तारखा आहेत ते तुम्हाला सांगितले मित्रांनो. तर मित्रांनो तुमची प्री कधी होणार आहे पहा मित्रांनो, तर ऑक्टोबरमध्ये प्री होणार आहे आणि लगेच नोव्हेंबरमध्ये मेन्स आहे मित्रांनो. आणि मार्चमध्ये तुमचं मित्रांनो डिसेंबरमध्ये रिझल्ट वगैरे लावून मार्चमध्ये तुमचं मित्रांनो पूर्णपणे सिलेक्शन होऊन जाईल. आणि पूर्ण आता त्यांनी तक्ता दिला. आता ह्याच्यानंतर काय फेरबदल झाले तर आपला टेलिग्राम चॅनल आहे तिथे पण पाहू शकता, किंवा IBAची ऑफिशियल वेबसाईट आहे तिथे पण पाहू शकता. आणि भरतीचा संपूर्ण जी आर पाहिजे असेल तर आपला टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो, तो आहे मित्रांनो आपला मित्रांनो टेलिग्राम चॅनल मराठी न्यूज करून तिथे पाहू शकता. तर मित्रांनो आता रात्रीचे 2:30 वाजले, त्यांना 2:30 वाजता आपण तुमच्यासाठी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. तर त्यासाठी मित्रांनो आता काल भर सुटली मला टाईम, काय कामात व्यस्त असल्यामुळे टाईम भेटला नाही. आता रात्रीच टाईम भेटला 2:30 वाजता, त्यासाठी मित्रांनो 2:30 वाजता व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तुमच्यासाठी शेअर करतोय. जेणेकरून आपले एकच ध्येय मित्रांनो, पहिल्यापासून तुम्हाला सांगत आलेले प्रत्येक महाराष्ट्रातला खेड्यापाड्यातले विद्यार्थी मित्रांनो जो कोणी स्पर्धा परीक्षा तयारी करतो आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे, आणि जेणेकरून त्याने मित्रांनो भरतीचा लाभ घेतला पाहिजे. असं व्हायला नको मित्रांनो, भरती सुटली भरती झाली पण त्या विद्यार्थ्याला माहीत नाही. मग मित्रांनो त्याची तयारी करून फायदा काय. जो विद्यार्थी आपण ग्रामीण भागातला खेड्यातले विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा तयारी करतोय आणि त्याला जर भरती कधी सुटली भरती का हेच माहिती नसेल, त्याचं तयारी करून फायदा काय. त्यासाठी तुमचं एकच काम आहे मित्रांनो, प्रत्येकातल्या ग्रामीण भागातल्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, जेणेकरून त्या प्रत्येक विद्यार्थ्याला भरतीचा लाभ घेता आला पाहिजे. तुमच्या नातेवाईकांना व्हॉट्सअप स्टेटस ठेवा, व्हॉट्सअपला शेअर करा. आपली एकच विनंती, जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या, जेणेकरून त्याला हे समजेल की बाबा ही भरती सुटली नाही, भरतीला मला फॉर्म अप्लाय करायचा आहे. खूप महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, आपण सांगत चाललेलो आहे. तर मित्रांनो 10,000 जागा आहेत, थोड्या तिडक्या जागा नाही मित्रांनो.